तर चला या चहा घ्यायला. आपला चहा तयार झालेला आहे. तर मंडळी, चहाची आठवण आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा पावसाला खूप जोरात सुरुवात होते आणि जेव्हा थंडी पडते. जय हिंद मित्रांनो, हर हर महादेव. शुभ सकाळ, सुप्रभात. कशा चांगलेच असाल आणि असायलाच पाहिजे. आणि आता पहा, पावसालाच आहे सुरू झालेला आहे मंडळी. आज 13 जून आहे, तरीसुद्धा पावसाचा ताप नाही पडत. तर अशी पावसाची तर चला या, माझा चहा थंड होईल. एक एक घोट घ्या. चेअर्स. ब्लॅक टी, काला चहा. हम भी काले, चाय भी काला और कप भी काला. हम काले है तो क्या हुआ, दिल वाले है. हम तेरे 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 चाहने वाले है. हम काले है तो क्या हुआ, दिल वाले है. चला, त्या गाण्याच्या नादात आपला चहा थंड व्हायचा. तसा हवा पावसाचा सुटलेला आहे. ढग पण काळे काळे झालेले आहेत सगळीकडे. पहा, हवा पण सुटलेला आहे. तर आता काय माहिती कधी पाऊस येते. तोपर्यंत वाट पहा. चहा आपल्या जीवनात गरजेचाच आहे असं काही नसतं. बिना चहाच्या पण माणूस जगू शकतो, परंतु ती एक तलप आहे. तर जर आपल्याला वेळेवर जेवण भेटला नाही आणि खूपच भूक लागली तर तात्पुरता चहा करून आपण ती भूक मिटवू शकतो. आणि असं म्हणतात का तो आपल्या देशातला चहा नाहीच बोलते, इंग्रजांनी तो आपल्या देशात आणला असा आहे. परंतु तो खूपच दिल की जान शान बनलेला आहे चहा. चहाशिवाय माणूस जगूच शकत नाही असं काही काहीचं म्हणणं आहे. ही मंडळी, जर तुम्हाला शुगर आहे तर चहा प्यायचा आहे तर कसंही करून त्याच्यात साखर टाकू नका. तलपेपुरता करून प्या तुम्ही. चहाचा नुकसानच नुकसान आहे, काहीच फायदा नाही चहाचा मंडळी. नाही पिला तरी आपण जगू शकतो. आणि मेन म्हणजे कधी कधी ती चहाची ॲसिडिटी, दुधाच्या चहाची खूपच ॲसिडिटी होते मंडळी. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.